पहा आता चौथं एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस आहे 2.6. काय आहे तर विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. म्हणजे विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय पहा द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस इज 1/6. त्यांच्या रेजचा जो रेसिप्रोकल आहे त्याची बेरीज 1/6. रेसिप्रोकलची वयाची नाहीये हे लक्षात ठेवा. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर त्यांचे प्रेझेंट एज काढायचं. आता नेहमी काय करतो आपण पहा तर जी लहान बाब असते ना त्याला एक्स मानतो म्हणजे मोठी प्लस वय जाते. मग विवेक आणि किशोर यांच्यामध्ये लहान कोण आहे किशोर लहान आहे का कारण वाक्यचे पहा विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 इयर्स. म्हणजे विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून आपण किशोरचं वय एक्स मानू. विवेकचं मानलं तर चालतं पण मग किशोरचं मायनस मध्ये जावं लागेल ना. त्यापेक्षा आपण लहान आहे ना त्याला एक्स मानले की आपलं सोपं पडतं. म्हणून मी काय म्हणणार पहा लेट प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू एक्स इयर्स. किशोरचं प्रेझेंट एज आपण एक्स इयर्स मानलं एक्स मानलं. सो प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू काय येणार आहे एक्स प्लस 5 इयर्स येणार आहे पहा. कसं कारण विवेक हा किशोर पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. किशोरचं वय आपण एक्स मानलंय म्हणजे विवेकचं वय आलेलं आहे एक्स प्लस 5. आता आपल्या दोघांची वय मिळाली पण कंडिशन काय आहे पहा बरं द सम ऑफ द रेसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस. म्हणजे त्यांच्या वयाचा रेसिप्रोकल 1/. रेसिप्रोकलची बेरीज 1/6 आहे सर. मग रेसिप्रोकल किशोरच्या वयाचा रेसिप्रोकल किशोरचं वय एक्स आहे आपण असं म्हणणार बाय गिव्हन कंडिशन काय कंडिशन आहे किशोरच्या वयाचा रेसिप्रोकल 1/x काय त्याचं वय एक्स आहे प्लस विवेकच्या वयाचा रेसिप्रोकल 1/x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. दोघांच्या वयांच्या रेसिप्रोकलची बेरीज ही 1/6. ठीक आहे. मग हे सोडवावं लागेल पहा इक्वेशन. पहिल्यांदा काय करायला आपल्याला छेद समान नाही डिनॉमिनेटर पहिल्यांदा समान करून घ्यावा लागेल. यासाठी काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. सॉरी डिनॉमिनेटर समान नाही करायचं आपल्याला पण बेरीज करायची ना. मग बेरीज करायची डिनॉमिनेटर सेम नाहीये सेम असता तर न्यूमरेटरची आपण बेरीज केली असते पण सेम नाही म्हणजे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं होईल पहा 1 × x प्लस 5 1 × x प्लस 5 प्लस 1 × x किंवा x × 1 × x प्लस 5 यांचा गुणाकार केला प्लस यांचा गुणाकार केला x × 1 खाली डिनॉमिनेटरला x × x प्लस 5 इज इक्वल टू 1/6. म्हणजे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं पहा पहिल्यांदा या दोनचा गुणाकार 1 × x प्लस 5 इथे x × 1 मध्ये प्लस आहे बेरीज करायची आणि डिनॉमिनेटरला x × x प्लस 5 इकडे 1/6 आहे असंच ठेवलं. सो आता इथे 1 ने गुणले की आहेच उत्तर येतो म्हणजे x प्लस 5 वर राहणार आहे प्लस इथे x × 1 काय असणार आहे x च असणार आहे. इथं काय येईल x × x x² प्लस x × 5 5x इज इक्वल टू 1/6. म्हणजे काय केलंय पहा कळालं का इथं ही बेरीज इथं वेगवेगळे गुणले की आहे तिथे x + 5 येणार आहे अधिक चिन्ह आहे असं लिहिलं. इथं पण x ला 1 ने गुणले x च येणार आहे. खाली काय करतो आपण x ने कंसाच्या प्रत्येक पदाला गुणतो. मग x ने x ला गुणलं x² झालं प्लस चिन्ह आहे असं लिहिलं x ने 5 ला गुणलं 5x झालं इकडे 1/6 आहे असं लिहिलं. आता वरची बेरीज होईल पहा x + x किती येणार आहे 2x प्लस 5 राहणार आहे. म्हणजे आता कसं जातंय 2x प्लस 5 x प्लस x 2x झाला 5 आहे असा राहिला खाली x² प्लस 5x इज इक्वल टू 1/6. आता काय होईल गुणाकार करता हा 6 आहे ना इकडे भागिले इकडे गुणिले करायचा म्हणजे काय होईल पहा आता 6 × 2x प्लस 5 इज इक्वल टू 1 × x² प्लस 5x
म्हणजे यांचा गुणाकार इकडे केला, यांचा गुणाकार इकडे केला. बरोबर आहे, कारण हे भागिले तिकडे घेऊन येणार, हे भागिले तिकडे गेले गुणिले होणार आहे. मग आता इथला गुणाकार काय येतोय पहा बरं. 6 दुने 12 12x प्लस 6 पंच 30 इज इक्वल टू, इथं 1 ने गुणला आहे असं येणार आहे x स्क्वेअर प्लस 5x. आता दुसरं महत्वाचं आहे आपल्याला, x स्क्वेअरचं पद आहे ना आपल्याला डावीकडे पाहिजे होतं. बरोबर आहे, मायनस एक्स स्क्वेअर होण्या करण्यापेक्षा आपण काय करू साधं सोपं, तर साईडच चेंज करून घेऊ म्हणजे आपलं आणखी सोपं जाईल. मग साईड चेंज केल्यावर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू 12x प्लस 30. ठीक आहे, म्हणजे मी काय केलं, उजवी बाजू डावीकडे लिहिली, डावी बाजू उजवीकडे लिहिली. काय केलं मी तसं, तर मला एक्स स्क्वेअर डावीकडे पाहिजे होतं, ते पॉझिटिव्ह पाहिजे होतं. निगेटिव्ह करून सुद्धा आपण सोडू शकतो, काय अडचण नाही, पण असं सोपं जाणार ना आपल्याला. आणि नंतर आता हे आपण इकडे घेऊ म्हणजे प्लसचं मायनस होणार आहे. म्हणजे काय होईल पाहता, एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 12x मायनस 30 इज इक्वल टू 0. काय केलं काय आलं का आता, ते प्लस 12x इकडे मायनस झालं, प्लस 30 इकडे आलं की मायनस झालं, इज इक्वल टू 0 तर आहेच. आता 5x मायनस 12x ते आपल्याला सोडवता येणार आहे पहा. सो एक्स स्क्वेअर 5x मायनस 12x म्हणजे चिन्ह भिन्न वजाबाकी होईल, 5 मधून 12 गेले म्हणजे 12 तून 5 घालवायचे, 7 राहिले मोठ्या संख्ये चिन्ह त्याचं मायनस, मायनस 7x मायनस 30 इज इक्वल टू 0. आता संख्या शोधायच्या. कशा संख्या शोधायच्या, की ज्यांची बेरीज -7 आणि गुणाकार -30. कशी येतील संख्या, बेरीज -7 आणि गुणाकार -30 कोणत्या संख्या सापडतील, 10 त्रिक 30. बरोबर आहे. आता चिन्ह कोणतं, चिन्ह भिन्न असणार आहे. हे मोठ्या संख्येला म्हणजे मायनसचं चिन्ह पहा बरोबर, -10 अधिक 3 बरोबर, बेरीज -7 येते, गुणाकार -10 अधिक 3 10 त्रिक 30, एक चिन्ह मायनस मायनस येतं, बरोबर येतं. मग संख्या आहेत आपल्या -10 आणि +3. ठीक आहे, मग या संख्या आपल्या 6 शोधलेल्या आहेत, -10 आणि +3. तसं काय करणार आपण, सो एक्स स्क्वेअर -10x प्लस 3x मायनस 30 इज इक्वल टू 0. म्हणजे पहा आपण संख्या शोधल्यात -10 आणि +3. मायनस संख्या मी आधी घेतो म्हणजे आपल्याला सोपं पडतं. मला आधी सांगितलेलं मायनस संख्या मी आधी घेण्याचा प्रयत्न करायचा. 2 चे गट पडले, पहिल्याच कॉमन काय निघाला, x. कंसात काय राहिले, इथला 1x गेला, 1x शिल्लक राहिला, इथला x गेला, -10 शिल्लक राहिला पहा. नंतर +3 कॉमन निघाला, 3 निघाला, x शिल्लक राहिला, 30 ला 3 ने भागलं 10 राहिलं, इज इक्वल टू 0. म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट कोणता आला, x मायनस 10, सेकंड x प्लस 3 इज इक्वल टू 0. म्हणजे आपण काय म्हणणार, सो x मायनस 10 इज इक्वल टू 0 और x प्लस 3 इज इक्वल टू 0. सो x इज इक्वल टू -10 तिकडे गेले की 10 और x इज इक्वल टू -3. आता इथं महत्वाचं आहे, इथं काय आहेत रे, वय आहे. मग एज इज नेव्हर निगेटिव्ह, बट एज इज नेव्हर निगेटिव्ह. सो x इज नॉट इक्वल टू -3. सो x इज इक्वल टू किती आलं, 10 आलं. आणि x इज इक्वल टू 10 आलेला असेल तर आता आपल्याला काय पाहिजे, x कोणाचं वय आहे, तर प्रेझेंट एज ऑफ किशोर. या किशोरचं वय x आहे, म्हणून आपण असं म्हणणार आहे पहा, आपला प्रश्न काय आहे, त्यांची वय काढायचे, बरोबर आहे. म्हणजे आपण असं म्हणणार आहे पहा, सो प्रेझेंट एज ऑफ किशोर इज इक्वल टू किती आलं, 10 इयर्स. किशोरचं आताचं वय 10 वर्ष आहे. आणि याच्यानंतर शेवटचं आपल्याला काय करायचंय, तर प्रेझेंट एज ऑफ विवेक किती असणार, 10 आणि 5 15 वर्ष असणार आहे. तुम्ही लिहू शकता, आता मला जागा नाही इथे मी लिहू शकतो, समजा इथे लिहितो का, खाली लिहितो, हे इथलं खाली लिहितो, याच्या खाली आता, अँड प्रेझेंट एज ऑफ विवेक इज इक्वल टू x प्लस 5 म्हणजे किती, 10 प्लस 5. 10 प्लस 5 म्हणजे किती आलं, 15 इयर्स. अशा प्रकारे आपल्याला दोघांची वय मिळालेली आहेत पहा.